नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 8:02 होत आहेत आणि आज आहे रविवार. तर मी सी एन जी पंपाच्या बाहेरच आहेत. ॲक्च्युअलमध्ये जिथून मी सी एन जी भरतो ना, तो वाला सी एन जी पंप बंद होता काही कारणाने. तर मग मला MIDCमध्ये यावं लागलं आणि मग इथून आता सी एन जी भरून आपण आपल्या त्याच जागेवरती जायचं ज्या जागेवरती आपल्या नॉर्मली ट्रिप्स लागतात. आज बघण्यासारखा दिवस असेल की आज कशा प्रकारचं काय ट्रिप्स लागतात आणि रविवार असल्या कारणाने ट्रिप्स लागतील नाही लागतील याचा काही भरोसा नाही. म्हणून अननेसेसरी गाडी इकडे तिकडे पळवून काय उपयोग नाही. जिथे ड्रॉप करेन तिथेच थांबेन, जास्त लांब काही जाणार नाही. 9:15 नो ट्रिप. आणि मी विचार करतोय की काय करू. विचार जायचं तर जायचं कुठे. आपल्या एरियामध्ये सर्च पण नाही आहे तसं बघायला गेलं तर. रेडारवरती काय वाजत नाही, काय म्हणजे काहीच नाही, नथिंग. घरी जातो असा बिचारामध्ये कसा आडवाच पडतो. हे चालूच ठेवणार. जशी ट्रिप भेटली, जशी ॲक्सेप्ट झाली तरच बाहेर निघेल, नाहीतर नाही. 10:09 झालेत आणि आत्ता जाऊन कुठे आपल्याला ट्रिप भेटली आहे. ठाणे कलव्याची ट्रिप आहे आणि आपल्या कळंबोलीमधूनच आहे पिकअप. तर कस्टमरने मला कॉल केलं होतं की अरे आम्ही बुक केली आहे. मी बोललो थांबा आलोच. मी नियोजनच बनवून ठेवला होता, जिथपर्यंत घरातून ट्रिप लागत नाही ना तिथपर्यंत निघणारच नाही घराच्या बाहेर. अच्छा हे बसतात, ठीक आहे बसू द्या. इथून पुढून राईट साईडवरून एक रस्ता आहे, तिथून पिकअप लोकेशन आहे यांचं. 11:04 झाले आणि मला जो फेअर दिला 555 रुपयाचा फेअर भेटला ऑलमोस्ट 31 किलोमीटरचे. तर आता मी ऑनलाईन आहे इथे नाही ना, एक्झॅक्टली आपण या लोकेशनवरती जाऊ. इथून आपल्याला काय ना काय चांगल्या ट्रिप भेटतील. एक कल्याणची ट्रिप वाजत होती पण मी घेतली नाही. कल्याण साईडला कोण जाईल आता मी आहे मालाडमध्ये आणि शेवटच्या ट्रिपचा फेअर भेटला 483. ठाणेवरून ही ट्रिप होती, 30 किलोमीटरचे 483. प्रीमियर कॅटेगरी. मालाड वेस्टमध्ये आहे मी आणि ते सर्ज वगैरे आहे छोटा मोठा. तर इथे रॅपिडोला पण चालू करून घेतो. कशामध्ये पण ट्रिप लागू द्या, काही इश्यू नाही. फक्त की कंटिन्यू ट्रिप भेटल्या तर चांगलं आहे, अन्यथा बसून ठेवलं तर मग वैताग येतो. 1-2 लोकल ट्रिप वाचल्या इथे, पण पिकअप लोकेशन खूप जास्त जवळ असून सुद्धा पण 12-13 मिनटं दाखवत होतं. तर मी विचार केला की यार थोडा थांबूया आणि थांबल्यानंतर लगेच ठाण्याची ट्रिप लागली प्रीमियर कॅटेगरी. 31 किलोमीटरचे 461 रुपये दाखवत होता. तर घेतली मी आणि घेतल्यावर लगेच भेटली पण. तर चांगलं आहे. आणि उबरमध्ये काय इन्सेंटिव्ह टाईप काही दिसतच नाही मला. मी चेक केला पण आज इन्सेंटिव्ह काय दिलंच नाही. ते एअरपोर्टचाच इन्सेंटिव्ह आहे. तिथून पिकअप केल्यावरती 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये असा इन्सेंटिव्ह आहे. आता एअरपोर्टवरती सहसा काय मी जात नाही, तर तो इन्सेंटिव्ह माझ्या काहीच उपयोगाचा नाही. जाऊ द्या, आपण अशाच ट्रिपा मारू. कस्टमरकडनं 524 रुपये घेतले आणि मला दिले 460 रुपये. ₹64 अंतर. काय माहिती काय सीन आहे. असो, जे पण आहे. रिझर्वेशन नाहीत तसं बघायला गेलं तर. इतका इंटरसिटी हे बघा, ही इंटरसिटी आहे. कल्याणवरून सावर्ली 96 किलोमीटरचे 1880 रुपये. कस्टमरला केलं ड्रॉप बोरिवलीमध्ये आणि ते थोडा वेळ थांबलो होतो
हायवेच्या साईडला. आणि तेवढ्यात लगेच ठाण्याची ट्रिप लागली. 30 किलोमीटरचे 600 रुपये. गो प्रायोरिटीमध्ये चांगला रेट दिला, तर मी ॲक्सेप्ट केली आणि डायरेक्ट कन्फर्म बटनच लिहून आलं, तर टेन्शनच नाही, नो मॅचिंगची झंझट. आता जातो कस्टमरला पिकअप करतो. आता रूट कुठला दाखवतो ते बघण्यासारखं असेल. 1 तास दाखवलं मला. घोडबंदर रोड जो आहे त्या रोडवरती थोडी ट्रॅफिक तर आहे. तासाभराच्या आतच मी पोचलो होतो. कस्टमरचा फेअर झाला 512 आणि मला दिलं 460. तर का असं कट करतोय एवढं पैसे नाही माहिती आपल्याला, पण ठीक आहे, आता जे आहे ते आहे. भावांनो, पोचलो खारघरमध्ये. ठाण्यावरून खारघर सेक्टर 35ची ट्रिप लागली आणि टाईम बघा 2 तास लागले. घोडबंदर रोड दाखवलं होतं आणि मला 1 तास टाईम दाखवला होता. तर आलो मी. शेलफाटा रोडवरती जवळपास 35 मिनटं वाया गेली आणि त्यानंतर मग ते टोल नाक्याच्या इथे पण थोडाफार टाईम वायाच गेला. 3200 रुपयाचं काम झालेलं आहे आणि 188 किलोमीटर गाडी चालली आहे. पण अजून पण गाडी आपली चालणार आहे, कारण अरे दादा अजून पण आपली गाडी चालणार आहे, कारण आता आपण घरापासून जवळपास 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहोत. आणि मी आता चालू काय करणार नाही आहे, डायरेक्टली जातो घरी. टोटल अर्निंग तुम्हाला मी शेअर करतो आणि शेअर केल्यानंतर व्लॉग आहे ना एंड करतो, ठीक आहे. तर टाईम होतो आहे 8 वाजतात आता, म्हणजे 8ला 2 मिनटं बाकी आहेत, पण ऑलमोस्ट 8च वाजलेत. वेळ होते 8:24 आणि आपली जी गाडी चालली आहे ती चालली आहे 200 किलोमीटर. एक टँक फुल CNG 200 किलोमीटर गाडी चालली आहे लोकलमध्ये आज. तर हा आहे औराचा ॲव्हरेज. ट्रॅफिक वगैरे काय भेटली नाही, शेवटला ट्रॅफिक भेटली, तरीसुद्धा आपल्या गाडीचा ॲव्हरेज तुम्ही बघितला. आता आपण पटापट कॅल्क्युलेट करूया की आपली अर्निंग किती आहे. 3215 रुपयाची आपली अर्निंग आहे. 212 रुपये उबरचं पास आणि 830 रुपयाचा CNG. आणि टोटल कॅल्क्युलेशन बसतो आहे 2173 रुपये. हा आपला 10 तासाची अर्निंग आहे. आता मी तुम्हाला सांगतो 10 तासाची का. मी 8 वाजता निघालो होतो, पण आपल्याला पहिली ट्रिप 10 वाजता लागली होती. तर 10 ते 10.5 तासाची अर्निंग जे पण आहे ते तुम्ही मानून चाला. 10.5 तासाची अर्निंग तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि सगळ्यात पहिले तर 3000+ सबस्क्रायबर झाले, तर तुमचे मनापासून आभार. तुम्ही एका दिवसामध्ये माझे काहीतरी 15 काय 20 सबस्क्रायबर वाढलेत. बघितलं, जरासा चांगलं वाटलं, म्हणजे थोडासा मोटिवेशनल टाईप. पण धन्यवाद तुमचे सर्वांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपली ही जी अर्निंग आहे, मी आज 3000चाच टार्गेट ठेवला होता बेसिकली. कारण जेव्हा 10 वाजता ट्रिप लागली पहिली, तेव्हा मी थोड्याशा अपेक्षा कमी ठेवल्या की यार बिझनेस कसा होईल कसा नाही माहिती नाहीत. कारण मी सहसा संडेला गाडी काढत नाही आणि लोकल ट्रिप तर मला 1-2च भेटल्या, त्या पण व्यवस्थित नव्हत्या. पण बाकी सगळ्याच्या ट्रिप आहेत त्या 30 किलोमीटर 25-30 किलोमीटरच्या आसपासच ट्रिप लागल्या सगळ्या. शेवटचे कस्टमर जे होते ते त्या गोष्टीचं मला कधी कधी असा प्राऊड फील वाटतो की माझा स्वभाव बऱ्याच लोकांना आवडतो. तर ते एक वेगळी गोष्ट आहे, ते आपण नंतर कधी डिस्कस करू. पण बोलतात ना की तुमच्यासोबत तुमची संगत तुम्हाला सर्व काही शिकवते. संगतीचा परिणाम आहे हा, म्हणजे माझा नेचर हा संगतीचा परिणाम आहे एक प्रकारे. तर ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.